श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक कक्षाचा पदग्रहण सोहळा नाशिक शहरातील कॉलेज रोड येथील गुरुदक्षिणा सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात उद्योजक व व्यावसायिकांसाठी विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. यावेळी डॉक्टर संदीप बोरसे यांची सर्वानुमते नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवात राजमाता जिजाऊ पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक तथा ईश्वर बायोटेकचे संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय मराठा उद्योजक कक्षाचे अध्यक्ष संजय वायाळ, मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज आरिंगळे, राजेंद्र निंबाळते, स्वप्नील पाटील, साहेबराव साळुंके यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विशाल देसले यांनी पुणे इथं 15, 16 आणि 17 मे 2026 रोजी होणाऱ्या मराठा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं. कामगिरीबद्दल प्राध्यापक सचिन जाधव यांना उद्योगरत्न तर निलेश पाटील, सागर तारडे, CA सुनील घोले आणि क्रांती बेडसे यांना उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक भदानी यांनी केलं तर उपस्थितांचे आभार माधव मुधाळे यांनी मानले. यावेळी नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या जिल्हा कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अथर्व डायग्नोसिसचे डॉक्टर संदीप बोरसे, उपाध्यक्ष अल्फाटेक सिस्टमचे अरविंद देशमुख, सह उपाध्यक्ष धनश्री टेक्नोक्राफ्टचे उदय ठाकरे, सरचिटणीस ॲडव्होकेट माधव मुधाळे, कार्याध्यक्ष रामानुजन अकॅडमीचे सचिन जाधव, सहकार्याध्यक्ष NP IT सोल्युशनचे निलेश पाटील, खजिनदार CA सुनील घुले, सह खजिनदार राजेश गुरुळे, जिल्हा समन्वयक दीपक भदाने, शहर समन्वयक अंबादास घोटेकर, शहर समन्वयक स्मिता माने शिंदे, सचिव क्रांती बेडसे, सहसचिव डॉक्टर सारिका महाले, संघटक सागर तारडे, सहसंघटक दिनेश कड, विभागीय सदस्य उल्हास बोरसे, विभागीय प्रवक्ते नितीन डांगे, भागी उपाध्यक्ष कॉटन किंगचे उमेश शिंदे यांची निवड करण्यात नाशिक कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभाच्या आज नवीन कार्यकारिणीने पदभार घेतलेला आहे आणि या ठिकाणी संदीपजी बोरसे हे नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले. त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा. आमचे अध्यक्ष CA यांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला काम केले आणि तो आदेश पुढे ठेवून नवनिर्वाचित अध्यक्षांनी त्यांचे काही मनोगत व्यक्त केले. त्याच्यामध्ये हा जो काही व्यवसाय आहे तो वाढला पाहिजे, एक वर्किंग अँड वाढला पाहिजे, नवीन उद्योजक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पाहिजे, त्या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे असं त्यांच्या अपेक्षा आहे. येत्या वर्षभरामध्ये अनेक नवनवीन उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात आणि मराठा उद्योजक पक्षाचं काम हे आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल याच्याबद्दल मला खात्री वाटते की या नवीन कार्यकारिणीला मराठा उद्योजक पक्ष माझे बांधव भगिनी जे आज इथे उपलब्ध आहेत त्यांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीचा आहे. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून MUK उद्योजक पक्ष नाशिकच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी आज येथे अध्यक्ष म्हणून उभा नाही तर मी एक सर्वांचा विश्वासाचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे असे मला वाटते. ही फक्त माझ्या पदाची जबाबदारी नाही, ही आपल्या समाजाच्या आर्थिक परिवर्तनाची जबाबदारी आहे, ही आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याची जबाबदारी आहे, ही आपल्या उद्योजक बांधवांच्या प्रगतीची जबाबदारी आहे असे मला वाटते. मित्रांनो, मी मागच्या 4 वर्षापासून एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून MUK मध्ये काम करतो. या काळात मला 3 सक्षम अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये विशालजी देसले सर, उमेशजी शिंदे सर, उल्हासजी बोरसे सर अशा तिघही आदरणीय अध्यक्षांच्या तालमीत वाढलेलो आहे असं मला वाटतं. या तिघही अध्यक्षांचे खूप खूप मनपूर्वक आभार. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे मला निश्चितपणे आनंद होतो आणि अभिमान पण वाटतो की मी काही चांगलं काम करू शकतो. खरं म्हणजे माझं एकट्याच यश नाही, आपण जे आपण प्रचलित म्हण आहे की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, त्या समाजाच्या प्रयत्नांनी हे शक्य होऊ शकतं. मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण आज फक्त आपण नवीन कार्यक्रम नाही तर आपण एक नवीन ऊर्जा, नवी दिशा, नवीन जबाबदारी स्वीकारतो. सर्वप्रथम मी मागील वर्षात ज्यांनी काम केलं ते उल्हास बोरसे सर, त्याच्या आधी ज्यांनी काम केलं ते आपले उमेश शिंदे सर आणि त्याच्या पूर्ण टीमचं
त्यांनी खूप प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करून या संस्थेचा पाया मजबूत केला. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होतो. या 1 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामाचं सर्व लेखाजोखा या ठिकाणी ऑडिटद्वारे या ठिकाणी येत असतो. खरं तर प्रत्येक जिल्हाध्यक्षाने गेले 3 जिल्हाध्यक्ष या ठिकाणी झाले. सुरुवात विशाल देशमुख पासून झाली, त्यानंतर उमेश शिंदे असतील, नंतर उल्हास बोरसे आणि आता पुढचे अध्यक्ष संदीप बोरसे हे सुद्धा आता सुरुवात करणार आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, अनिल केदारे, नाशिक.